नमस्कार मंडळी, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जर तुमचं लहान बाळ 6 महिन्यांच्या पुढे गेलेलं असेल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या बाळाला आपण काय देऊ शकतो खायला, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण की मी अशी सीरीज घेऊन येत आहे की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रेसिपीज शेअर करते आणि मी स्वतः ती माझ्या बाळाला देते। त्याच्यामुळे त्याच रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्या इझी असतील, हेल्दी असतील बाळासाठी। आणि कसं आहे, जेव्हा आपण 6 महिन्यांचं झालं बाळ, त्याच्यानंतर आपण बाळाला जी सवय लावू तीच सवय कंटिन्यू होते। कसं होतं की आपण जर एखादी भाजी नाही दिली किंवा काही नाही दिलं तर बाळ नंतर ते खात नाही, किरकिर करतं। मग आपणच तेव्हा असं बोलतो की काय माझं बाळ ना बाहेरचं खातं नुसतं, घरातल्या भाजीला वगैरे हातच लावत नाही। तर मग ती सवय तुम्ही आधीपासूनच लावायला हवी। तर मी छोटे छोटे ज्या रेसिपीज आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करतच राहील। जर तुम्हाला काही प्रश्न वगैरे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी त्याचं नक्की उत्तर तुम्हाला देईल। आणि आजची जी रेसिपी आहे ती एकदम सिंपल आहे, बेसिक आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच काय सगळीकडेच आपण डाळ आणि तांदूळ हे बाळाला देतो। तर तेच मी माझ्या बाळाला कसं करून देते ना, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते। तर तुम्ही बघा, जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चल से हाय श्री, से हाय। हा बघा ही सेइंग हाय। ओके चला तर बघूयात आपण आपला पुढे। त्यासाठी आपल्याला पहिले काय करायचं आहे, 1 चमचा तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर 1 चमचा डाळ घ्यायची आहे। तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता याच्यामध्ये। मी मुगाची डाळ वापरते, ह्याच्यामध्ये तुरीची डाळ, मसूरची डाळ, कोणतीही डाळ तुम्ही वापरा। त्यानंतर ते जे डाळ आणि तांदूळ आहेत ते 2 किंवा 3 वेळा, 3 ते 4 वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, कारण की व्यवस्थित ते वॉश झालं पाहिजे। नंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। हळदीने काय होतं, रोगप्रतिकारक शक्ती जी मुलांची आहे ती खूप चांगली होते, त्याच्यामुळे ती टाकायची। थोडंसं जिरं टाकायचं, 3 ते 4 किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका, जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आणि शिजायला ठेवायचं। त्यानंतर लसणाची 1 पाकळी घ्यायची, सोलायची आणि ती पण शिजायला टाकायची। आणि म्हणजे शिजून झाली ना का ती बाळाला त्याची टेस्ट लागते आणि ती खायलाही खूप छान होते। बाळाला वेगवेगळ्या चवी ची इंट्रोड्यूस होतात। त्यानंतर हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं। शिजवून झालं की त्याच्यामध्ये ना मी तूप टाकते, म्हणजे माझ्या बाळाला मी ज्या काही गोष्टी देते त्याच्यामध्ये थोडंसं का होईना तूप टाकते, कारण की तूप किती फायदेशीर आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे। त्याच्यामुळे त्याची सवय आधीपासूनच लावा। मी त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि हलवून घेतलं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हे बघा, हे असं मिक्स केलेलं आहे मी। त्यानंतर आता माझं बाळ जरा मोठं झालं आहे, त्याच्यामुळे मी जरा ओबडधोबडच बारीक करते। आपली जी ट्रेडिशनल मेथड आहे, जी माझी आई करते तेच मी करते। ग्लास घेतला आणि त्याला कुस्करलं, मिक्सरमध्ये वगैरे बारीक करायचं नाही, कारण की बाळाला तशीच सवय लागते आणि मग ते पुढे जाऊन प्रॉब्लेम होतं। मग बाळ असं जरा ओबडधोबड खात नाही, त्याला एकदम फाईन पेस्ट केलेलंच लागतं।